श्री गणेशाय नमः. नारद तुझ्या प्रणमिशिरसा देव गौरीपुत्र विनायकं भक्तावास स्मरणित्य आयु कामार्थ सिद्धे प्रथम वक्रतुंड च एकदंत द्वितीयकं तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजभक्त चतुर्थकं लंबोदर पंचम च विकटमेव च सप्तम विघ्न राजेंद्र धूम्रवर्ण तथाष्टकम नवम बालचंद्र च दशम तु विनायकम एकादश गणपती द्वादश तु गजानन द्वादशेतानि नमानिति संध्य पटे नर न च विघ्नभय तस्त सर्व सिद्धिकर प्रभो विद्यार्थी लप्ते विद्या धनार्थी लप्ते धनम पुत्रार्थी लप्ते पुत्रान मोक्षार्थी लप्ते गतिम जपेन गणपती स्तोत्र षडभिमार्से फल लवेत समस्त सरेण सिद्धीच लप्ते नात्र संशय अष्टभ्य प्राणभ्य लिखित्व भवेत सर्वा गणेशस्त प्रसादंत इति श्री नारद पुराणे संकटनाशक गणेश स्तोत्र संपूर्णम. ओम गणगणपती नमो नमः. ओम गणगणपती नमो नमः. ओम गणगणपते नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विद्यं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. मैत्रिणींनो, श्री गणेशाचे एक बुधवारी करायचा उपाय आहे. मी तो उपाय तुम्हाला सांगेल आणि त्या उपाय तुमच्या जीवनात कुठलंही संकट असेल, कुठलंही कार्य तुम्हाला करून घ्यायचं असेल, लवकरात लवकर करून घ्यायचं असेल तर हा उपाय नक्की करा. तुम्ही गणेशाच्या मंदिरात तुम्हाला 11 बुधवार जायचे आहे आणि 108 लाडू मोतीचूरचे लाडू घ्यायचे आहेत. 108 लाडू तुम्ही म्हणाल की मोठे मोठे 108 लाडू आमची तेवढी परिस्थिती नाही आहे, तर तुम्ही मोतीचूरचे लाडू घेऊन त्यांना मोडून घ्या आणि बिलकुल सुपारी एवढ्या गोट्या करून घ्या आणि 108 लाडू किंवा घरी तुम्ही बेसनचे लाडू 108 लाडू एक आतपाव पीठ घेऊन ते बनवू शकता तुपात. असा करून दर बुधवारी तुम्ही 4थ्या किंवा 5व्या गुरुवारी तुमचं काम सफल होईल. पण तुम्हाला 11 लाडू गणपतीच्या मंदिरात पूर्ण पूजा सहित जसं कुंकू, हळद, दुर्वा, फुलं असं घेऊन जायचे आहे आणि 11 बुधवार आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपला बुध चांगला होईल, आपले जे गणेश भगवान आहे ते चांगले होतील आणि आपलं जे कार्य आहे ते संकल्प घ्या आणि ते पूर्ण होईल हा माझा विश्वास आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ ज्या महिलांना अत्यंत कष्टात आहेत किंवा गरज आहे या उपायाची तर त्यांना नक्कीच शेअर करा. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री गणेशाय नमः.